आहे। आमच्या सभासदांनी विश्वासपात्र आहोत आणि याकरिता मी आपल्या सर्वांची देखील या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आमच्या संस्थेमध्ये सभासद होऊन RD/FD शेअर्स घ्यावे आणि आम्हाला तुमच्या सेवेचा लाभ द्यावा। तसेच आमच्या संस्थेची सभासद जवळपास आता 3296 आहे। तसेच संस्थेमध्ये RTGS NFT ची पण सुविधा आहे आणि या वर्षीपासून संस्थेने स्वतःचा QR कोड साठी प्रोसेस चालू आहे। स्वतःचा QR कोड जेव्हा जनरेट होईल तेव्हा तुम्ही स्वतःच्या संस्थेमध्ये जर खातं असेल तर तुम्ही स्वतः संस्थेमध्ये पैसे जमा करून ते जसं गुगल पे वर होतं क्रेडिट आणि डेबिट तशी तुम्ही व्यवहार करू शकता। पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी स्कूल संचालिका माननीय सौरजता कन्या मॅडम यांना आमंत्रित करते। प्लीज मॅडम। घेणार नाही कारण आपल्या ज्या व्याख्यात्या आपल्याला इथे लाभलेल्या आहेत विजयाताई माडोदकर त्या अतिशय छान बोलतात आणि तुम्हाला अगदी मंत्रमुग्ध करते, तर त्यामुळे मला त्यांना हा वेळ जास्तीत जास्त द्यायचा आहे। मी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यायचा प्रयत्न करते, पण तो थोडक्यात होण्याजोगा परिचय त्यांचा नाही आहे। जर मी पूर्ण परिचय त्यांचा करत गेले कदाचित मला अर्धा पाऊण तास लागेल, पण तरी मी प्रयत्न करते। ताईंचा परिचय करून देणं म्हणजे एखाद्या तळपत्या सूर्याला पणती दाखवण्यासारखं काम आहे, पण तरी ते मी प्रयत्न करते। विजयाताई माडोदकर यांचे आजवर 2 समीक्षा संग्रह त्यांचे झालेले आहेत। आस्वाद गंध सुगंध हे त्यांनी लिहिलेले आहे। एक कादंबरी धुक्यात हरवली वाट, 13 चरित्र लेखन त्यांनी केलेले आहे। त्याच्यामध्ये सम्राट अशोक, देवी सरोजिनी नायडू, आचार्य विनोबा भावे, विवेकानंद, सावित्रीबाईंच्या अवतीभोवती अशा कित्येक त्यांच्या चरित्र लेखन आहे। प्रकाशनाच्या वाटेवर आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। अनेक वर्तमानपत्रात त्यांचे स्तंभलेखन झालेले आहे। तसेच 3 चारोळी संग्रह आहेत। हिंदोळा त्याच्या 3 आवृत्त्या झालेल्या आहेत। ग्रीष्म पलाश, कवेत अंबर घेताना, आणि हे जे कवेत अंबर घेताना आहे ते पोरी जरा जपूनशीच निगडीत त्यांचे चारोळी संग्रह आहेत। 4 लेखसंग्रह त्यांनी आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत त्यांचे। उन्वेषता, झाले मोकळे आकाश, सदा फुली, काही असेही काही तसेही। 7 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। पाझर, सार्थक, संस्कार कलश, प्रतीक्षा, अहो ऐकलत ना, पोरी जरा जपून, लॉकडाऊन ती वाचली पाहिजे। 10 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत। स्वल्पविराम, आवर्तन, प्रवाह, आभाळ, आभाळ पेलताना, रंगतरंग, वजह हा त्यांचा हिंदी काव्यसंग्रह आहे। विजयाचे अभंग, 3 जानेवारी, उन्मेषाचे नवीन वारे, वेदनांच्या खांद्यावर। अनेकानेक गौरवाने त्या पुरस्कृत आहेत। कदाचित मला इथे सांगणं शक्य होणार नाही, एवढ्या ठिकाणी त्यांचे आजवर त्यांना गौरवाने सन्मानित करण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात मोठा त्यांचा मला हे वाटतं की नागपूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा पोरी जरा जपूनचा जो 200वा सादरीकरण त्यांनी केलं होतं, त्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांना पुरस्कार व भव्य सन्मान करण्यात आला। आणि त्याहीपेक्षा मला म्हणजे हा 200वा जो त्यांचं सादरीकरण होता पोरी जरा जपूनचा, आपण त्याच्या आणखी पुढे म्हणजे कितीतरी पटीने पुढे आज आपल्या त्यांचं मला सांगताना अतिशय खूप छान वाटतंय की 424वा त्यांचा हा आपण प्रोग्राम घेतो। आणि जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कार्याचं आपण कौतुक करूया। आणि खरं तर विजयाताई तुमचं कार्य जे आहे ते मला नाही वाटत की शब्दात आपण त्याची तुलना करू शकतो किंवा शब्दात त्याची मांडणी करू शकते, कारण तुम्ही आज जे करता आहात म्हणजे संपूर्ण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आउट ऑफ महाराष्ट्र पण त्यांनी त्यांचं काम अविरत सुरू ठेवलेलं आहे। मला वाटतं गोव्याला आणि हैदराबाद या राज्यातील 8 जिल्ह्यात त्यांचे 421 कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी संपन्न केलेले आहेत। आणि केवळ एवढंच नव्हे तर आउट ऑफ इंडिया म्हणजे आताच मी त्यांच्याशी थोडंसं माझं बोलणं झालेलं त्या विषयावर की पोरी जरा जपून अतिशय मला खेदजनक ही बाब वाटली की ताई बोलल्या की ताई जर्मनी किंवा इतर फॉरेन कंट्रीज मध्ये याची गरजच नाहीये। हा विषय तिथे नाहीच आहे, म्हणजे तिथे मुलींची सेफ्टी एवढी जास्त आहे, एवढी छान रित्या हाताळली जाते की तिथे त्यांना हा प्रोग्राम घ्यायची गरजच नाही पडत। पण
पण आपल्या भारतात करते खरं तर फार लाजेची गोष्ट आहे, फार शर्मेची गोष्ट आहे. आणि आता जर एवढ्या गोष्टी आपण बघतोय की मागे बदलापूरमध्ये घडलं, आता पुण्यात तर सारखं घडतंय. पुण्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे त्या सतत त्याच गोष्टी कानावर येतात. म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्टी कुठे तरी आपल्याला वाटते. ते तिथे फॉरेनमध्ये ह्या गोष्टीची गरज त्यांना पडत नाही. तर मला कुठेतरी फुल नाही फुलाची पाकळी या त्यांच्या प्रबोधनाचा लाभ आपल्या मुलांनाही व्हावा, आपल्या मुलींनाही व्हावा, आपल्या महिलांनाही व्हावा असं मला सातत्यानं फार पूर्वीपासून वाटतं. आणि त्या अंतर्गत मी त्यांची याआधी 2 कार्यक्रम घेतले आहेत. मला ते फार आवडले आणि ते मुली पण एवढ्या जास्ती भावूक झाल्या त्यांचं ऐकून की मला वाटलं नाही आता हा कार्यक्रम आपण आपल्या भागातही घेतला पाहिजे आणि त्याची गरज मला वाटली. आणि त्या माध्यमातून मी ताईंना कॉल केला. ताईंनी क्षणाचाही विलंब न करता मला लगेच होकार दिला आणि आज ते आपल्या समक्ष आहे. ताईंनी खूप मोठ्या सभा त्यांना आपण खूप मोठे व्याख्यान त्यांनी गाजवले आहेत. ताई माझी शाळा खूप लहान आहे पण तरीही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने मला होकार दिला आणि तुम्ही इथे आलात. मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानते. आमच्या शिवाईच्या वतीने, माझ्या स्वयंसिद्धा गटाच्या वतीने आणि श्री दत्तात्रय सहकारी पतसंस्थेच्या वतीने मी आपले जास्ती वेळ घेणार नाही. मी इथे थांबते आणि आता आपण लगेच विजयाताईंना ऐकणार आहोत. टुवर्ड्स सचोरीला. थँक्यू. होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. महिलांना स्वसंरक्षणाची नितांत गरज आहे आणि हाच दृष्टिकोन समोर ठेवून आमच्या मॅडमनी आजचा हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या मार्गदर्शनासाठी आजच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापक विजयाताई मारोत त्यांना आमंत्रित केले आहे. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनींना व उपस्थित महिलांसाठी संदेशपर मार्गदर्शन करून आम्हास प्रेरणा द्यावी. प्लीज मॅडम. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करते. आज या नवरात्र उत्सवामध्ये एक आम्ही काय करावं तर काहीतरी समाजाचं देणं लागतो या दातृत्वाच्या भावनेतून असं काहीतरी आयोजन करावं हे ज्या रचनाकारांच्या मनाला वाटलं आणि त्यातून आयोजन घडलं त्यांना मला पहिल्यांदा सॅल्यूट करावं असं वाटतं. या संपूर्ण आयोजनाच्या आयोजक आणि कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन असलेलं हे दाम्पत्य मला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तुलनेत आजच्या पातळीवर कुठेही कमी वाटत नाही. म्हणून या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले श्री चंदूजी कनेरे आणि रचनाताई कनेरे या ठिकाणी उपस्थित 3ही संस्थांचे सर्वच्या सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लेकरांनो, माझ्या लेखींनो ज्या संख्येनं कमी दिसतात त्या हरकत नाही, मुलं आणि मुलींनीच आहेत. आज कार्यक्रमाचं नाव आहे आपल्या पोरी जरा जपून. एका बाजूनं एवढी मोठी उत्क्रांती होत असताना, पीक हायटेक होत असताना, प्रगतीची सगळी शिखरं आपण पादाक्रांत केलेली असताना, नित्य नवा शोध लागून त्याचा आपल्या मोबाईल मध्ये उपयोग करत असताना थोडी जरा जपून असं म्हणण्याची वेळ काय यावी हाही तुम्हाला आणि मला मुख्य समाजाला पडलेला विषय नव्हे तर काल परवा घडलेलं कलकत्ता प्रकरण, मग बदलापूर प्रकरण, कुठे गंगापूर प्रकरण, कुठे चंद्रपूर प्रकरण, मग कुठे नागपूरचं प्रकरण, तर कुठे आमच्या घराच्या गल्लीबोळात घडलेलं प्रकरण, या सगळ्या प्रकरणांनी आमची अक्षरशः झोपच उडवून टाकलेली आहे. आणि या सगळ्यांमध्ये गर्दी सापडते आहे तर कोण तर तुमची आमची लेख. आज आयफार भासलेली आहे. सकाळी घराबाहेर पडणारी माझी लेख संध्याकाळी सुरक्षितरित्या परत येईल किंवा नाही यावर तिच्यामुळे विश्वास राहिलेला नाही. मुलगी कॉलेजला शाळेला जाणारी असो, KG to PG काय पण असू दे, तिचं काळीज मात्र लेख घरात परत येतपर्यंत जाग्यावर नसतं, थाऱ्यावर नसतं. मग असं का पाहू? एकदा घराचा उंबरठा बाहेर पडल्यानंतर या समाजामध्ये माझी लेख सोपवताना या समाजावरती माझा विश्वास राहिलेला नाही. तर लांब अंतरावर आज माझी लेख पूर्ण मेकअप केलेली रस्त्याने चालू शकत नाही. चालू शकते का? आमच्या पोरीच्या शाळेत कॉलेजमध्ये जर एखादा फंक्शन असेल, तिला लावणी नृत्य करायचे, मस्त तयारी केली मराठीमुळे, त्यालाच मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आम्ही साहित्यिक तज्ञ मिळवून दिलेलो आहे ना. अशी तयारी केलेली लावणीचा
बाज घेतलेली नवरात्रात माझी लेक आज फरलांवर चालू शकत नाही, चालू शकतो का सांगा बरं? ती निघाली तर नट्टापट्टा करण्याचा, शृंगार करण्याचा अधिकार तिलाच आहे ना. महिषासूर मर्दिनीची नवरूप जर आम्ही तिला म्हणतो तर तिला सगळा शृंगार करण्याचा अधिकार आहे. तर ती आज या वाटेवर आम्हाला मोकळी सोडून देता येत नाही. समजायला प्रयत्न करा. निघाले, कोणीतरी घाणेरडं काहीतरी बोलते, कोणीतरी गाणं म्हणले घाणेरडं, कोणीतरी चिठी मारते, आणखी 2-4 त्याला सासूक्ती लावते, परंतु पलीकडून एखादा आवाज येणार नाही की का हो ते तुम्हाला शोभतं का? कारण मला काय करायचं? मी, माझं घर, माझी बायको, माझी पोरं, माझं तरी ठीकठाक आहे ना. मला यात काही पडायचं नाही. काही लोकांनी पडण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांना त्याचे वेगळेच रिॲक्शन्स भोगावे लागतात. कोणालाही आपल्या पाठीमागे कोर्ट कचेऱ्या लावून घ्यायच्या नाही, कोणाच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणून चौकामध्ये पोरीबाईच्या बाबतीत एखादं प्रकरण घडताना दिसले तर आम्ही व्हाईट कॉलर सोफिस्टिकेटेड लोक त्या गर्दीत थांबत नाही. आम्ही आपला पाय तिथून काढता घेतो, कारण आम्हाला आमच्या रस्त्यावरच्या सहीला उशीर होऊ द्यायचा नसतो. समजा कुठे रक्तपात वगैरे झाला, बलात्कार वगैरेच्या घटनांमध्ये कुठे खुनसे लटपट लडकी पडलेली मिळाली, आम्हाला नाही थांबायचं तिकडे, कारण त्याचं साक्षीदार आम्हाला नाही व्हायचं आहे आणि त्या कोर्टाच्या तारखा आम्हाला पाठीमागे लावून घ्यायचं नाहीये. मग अशा सगळ्या प्रांतामध्ये माझ्या लेकीची सुरक्षा करेल तर कोण, हा प्रश्न आज आईला, बाबांना, भावाला, जी रक्ताची नाती आहे ना त्यांना अक्षरशः पकडून टाकतात. प्रॉब्लेम तर इतका आहे घरातच की वयात येणारी मुलगा असो की मुलगी असो, यांना मी बोलताच येत नाही. पोरी जरा जपूनही म्हणता येत नाही, पोरा जरा जपूनही म्हणता येत नाही. एक त्याला म्हणायला गेलो तर ते आमच्यावर स्वार होते. पोरीला म्हटलं ताई तू का म्हटलं तसं, तुला काय माहिती, तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं, मी बरोबर जाणार आहे, बरोबर नाही. पोराला तुम्ही काही सांगायचंच नाही, तो आपल्यापेक्षा ज्ञानी आहे. खरी आहे, बाहेरच्या जगाचं ज्ञान त्याला आपल्यापेक्षा जास्त आहे, परंतु आई आणि बाबांचं काळीज मात्र काही थाऱ्यावर नाहीये. जेव्हा त्याची एखादी विभत्स घटना आमच्या पुढ्यात येते ना त्यावेळेला आम्ही सगळे हातरून जातो आणि मग आमच्या लेकीला सांगतो, बेटा जेव्हा तू कॉलेजला जायला निघते ना, आई 1000 सूचना करत असते. बरोबर जायचंय, दुसऱ्या बस घेतलं का, टिफिन घेतलं का, डबकं घेतलं का, किती वेळाचं अंतर आहे, कोणती मैत्रीण रस्त्यात भेटणार आहे, एकटी जाणार आहे, कशी जाणार आहे, सायकलने जाते, गाडीने जाते, पायी जाते, पुणे मुंबईची मुलगी लोकलने जाते, प्रवास कसा आहे तिचा. कारण घर ते शाळा आणि कॉलेज या प्रवासादरम्यानही आज आमची लेक सुरक्षित नाही. कारण वय तिचे काहीही असो, बाई असणे पुरेसे आहे, ज्या त्या नजरेत वासना जिव्हाळा जरा नवरला आहे. मग उजिवाळा जेव्हा नाही राहिला कशी राहिली नाती ताजी, आणि हे तर होणे अठळच होते, घरात उरली नाही आजी. अर्थात ज्या घरांमध्ये आज आजी आजोबा आहेत ना तिथे माझ्यासारख्याला पोरी जरा जपून सांगायची मी गरज उरलेली नाहीये. परंतु आज आपण बघतो काळाचा नियम, लाईफस्टाईल चेंज होते आहे, सगळं जगण्याचं समीकरणच बदलत आहे. कालच्या गोष्टी सगळ्या इतिहासात जमा होतात आहे. कुठून आले ते वृद्धाश्रम, गरजेतनं आले म्हणतात ठीक आहे, परंतु जिथे गरज नाही शेजारी मुलगा राहतो पण आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असेल तर ही आमची प्रगती, ही अधोगती, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मग आम्ही नोकरी करणाऱ्या बायका आमच्या मुलांना कुठे ठेवतो? नोकरी करावी लागते. दोघांनी किती कमवलं तरी घराला कमी पडतो. खूप उदंड खर्च वाढलेला आहे, महागाई वाढली आहे, मुलांना शिकवायचं आहे, विदेशात पाठवायचं आहे, हे सगळं करायला पैसा लागतो ना. मग लेकरांच्या आई आणि बाबा घराबाहेर पडतात त्यावेळेला ही छोटी छोटी लेकरं, मग आम्ही नोकरी करणाऱ्या बायका कुठे ठेवतो? एक तर कामवाल्या बाईकडे ठेवतो, आता शेजारी बाजारी नाही तर मग पाळणा घरात ठेवतो. परंतु आमच्या घरामध्ये ती आमची म्हातारी माणसं घरातली, ती कळकट्ट मळकट्ट कपड्यातली आमच्या सोफिस्टिकेटेड घराला चालत नाही, तिकडेच कुठेतरी गावामध्ये खितपत पडलेली असतात. मग आम्ही पैसे देऊन ह्या सोयी त्यांच्याकडनं विकत घेतो. मग ती आमची लेकरं त्यांना काकू मावशी माहीत काहीतरी तर म्हणतातच, नातं तर जोडावंच लागतं. पण ते नातं खरं असतं का? मग कुठलंच नातं जे व्यवहाराच्या पातळीवर पैशाचं निर्माण होतं ना ते खरंच नसतं. खरं नातं जे असतं त्याला पैसा लागतच नाही. मग आमची लेकरं कोणाकडे असतात? तुटक्या नात्यांमध्ये लेकरे घरी एकटी असतात बाईजवळ पण एकटी असतात. तुटक्या नात्यांमध्ये लेकरे घरी एकटी असतात. शेजारी आणि नोकर साकर यांची नको नको ते अत्याचार सहन करतात. आता माझं तर हे निश्चित झालंय, मला स्वतःला मुलगी नाही आहे, मुलगी असावी असं खूप वाटत होतं, पण सगळ्या इच्छा आपल्या एका आयुष्यात पूर्ण होत नाही ना.
2 मुलंच झाले. लहान मुलगा झाला त्यावेळेला खूप वाटत होतं हा तरी मुलगी बाबा, पण तोही मुलगाच झाला. त्याला मग लहानपणी फ्रॉक वगैरे घालून खूप मुलीचा म्हणजे हौस पूर्ण केली, परंतु असं होत नाही ना, मुलं तर मुलंच आणि मुली त्या मुली. म्हणून मला मुलगी नाही ही खंत आयुष्यभर खंतावत राहिली. आणि म्हणून मी माझ्या पूर्ण नोकरीच्या काळामध्ये माझ्या सिनियर आणि ज्युनियर कॉलेजच्या पोरींमध्येच माझं आयुष्य म्हणजे घालवला. मी कधीच आपल्या रेस्ट टाइम मध्ये स्टाफ रूम मध्ये जाऊन साड्यांच्या आणि आपल्या टिफिनच्या किंवा अन्य गोष्टी केल्या नाही. मी माझ्या मुलींमध्येच टिफिन खायची, त्यांच्यासोबतच पिकनिकला जायची, त्यांचा कुठे कुठे घेऊन जायचं, बँकांमध्ये घेऊन जायचं, कुठे कुठे एज्युकेशनल टूरला घेऊन जायचं. असं मी काय माझं आयुष्य पोरींमध्ये घालवलं. त्यावेळेला या मुलींच्या आयुष्यात जेव्हा काही वर्षांपूर्वी मुलं आणि मुली अर्थात होते 10 ते 15 वर्षांच्या पूर्वी मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट आलं. सुरुवातीला श्रीमंतीचा भाग होता. तुमच्या आमच्या हातात काही मोबाईल फोन नव्हता, काही विशिष्ट वर्गाकडेच होता. पण बघा बरं काळाची पावलं किती वेगाने चालली की तुमच्या आणि आमच्या हातात अगदी कशाचं पर्सन कधी आला ना कळलंच नाही. आणि आज आमच्या जगण्याची गरजच होऊन बसला. आज आमच्या घरी समजा एका घरी 4 लोकांचं कुटुंब आहे, पती पत्नी एक मुलगा एक मुलगी, 4ही लोक 4 दिशांनी निघून जातात. कदाचित बाथरूम मध्ये आंघोळीचा सामान एकच असतो, पण मोबाईल नंबर मात्र 4 वेगवेगळे असतात. आणि तो इतका कॉन्फिडेंटली असतो की त्याच्यावरती आपला विश्वास असतो की दिवसभरात कोणालाही कोणाची गरज पडली हा मोबाईल नंबर एकमेकांना भेटेल. त्यामुळे कुठे 4ही दिशांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण गेले ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही का. असं सगळे वातावरणापर्यंत आम्ही आलो. पण आमच्या मुली, प्रामुख्याने मुली जेव्हा लहान असतात त्यावेळेला घरी एकट्या मुलीला कामवालीकडे शेजाऱ्यांकडे पहिल्या घरात जेव्हा आम्ही सोडलेलं असेल ना तेव्हा आईचं काळीज आजही कुठं असतं, थाऱ्यावरच नसतं. तिने म्हटलंच ना आताच की तुटक्या नात्यांमध्ये लेकरी घरी एकटी असतात, शेजारी नोकर चाकर यांची नको नको ते अत्याचार सहन करतात. मग अशा अत्याचारात खोळलेली एखादी मुलगी हळूहळू मोठी होते, टीनेज मध्ये येते. टीनेज म्हणजे 30 to 90 नाही का, किशोरवयीन वय म्हणतो. या वयामध्ये शरीरामध्ये मनामध्ये अनेक बदल होत जातात. आणि ते बदल होताना आम्ही मुलींना हे करू नको ते करू नको हे सगळं सांगतो, पण नेमकं ते का करू नये हे नाही मात्र आम्ही सांगत. मुख्याची गोष्ट आम्ही लपवून ठेवतो. मग ती मुलगी मोठी होत जाते, तिला काही वेळा आठवतं हे असं काहीतरी माझ्यासोबत घडलंय. आता मी याच्यावर काम करत असल्यामुळे मला आकडा सापडतो जवळपास 80 ते 82% आकडा आहे की लहान वय वर्ष 5 वर्षाच्या आत असताना मुलींवरती काही ना काही अत्याचार झालेले आहे. मग तिला आठवतं ते फार घाणेरडं होतं, बेकार होतं. मग सांगू का आईला, पण माझी संबंधच लेख आता मोठी होतीये, ती विचार करते नको आता आईला सांगितलं ना आई एक पाठीत धपाटा टाकेल आणि म्हणेल तुला तेव्हा काय झालं होतं सांगायला, है ना, रागवेल ना आई. म्हणून मी ती कोणाला सांगत नाही, ती आपल्या मनात ठेवते. पण तिच्याकडे अनुत्तरित प्रश्नांचे गाठोडे साचलं मनामध्ये. त्या अनुत्तरित प्रश्नाला घेऊन ती फिरते आहे. मग ती शोधते त्याची उत्तरं. कुठं शोधते? मग ते टीव्हीवर काही दिसतं का, कुठे काही चीप लिटरेचर वाचायला मिळतं का, मैत्रिणी काही वेळ बोलतात आहे का, त्याच्यातून ती कामसं घेत फिरते. तिच्या प्रश्नांची अगदी परफेक्ट उत्तरं काही माझ्या लेकीला सापडत नाही ना, तर ती मात्र अनुत्तरित होते. आणि जेव्हा मी आताच म्हटलं की भल्लांवर माझी मेकअप केलेली पोरगी आज रस्त्याने चालू शकत नाही, समाजाला जाब विचारते की जबाबदार तर तुम्हीच ठरता जे घडते त्या साऱ्यांना. चला लावूया लगाम थोडा त्या बेफाम सुटल्या वाऱ्यांना. कारण त्या फुलपाखरी मैदानावर असे लुटेरे उभे असताना तुम्ही सांगा ना कशी सुरक्षित राहिलं लेखक या बंधण्यामधून चालताना. मग खरंय की नाही तिचं सांगा बरं. माझं एक बॅनर असतं स्वतःचं, त्याच्यावरती एक वाक्य लिहिलेलं आहे, जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे की माना के अंधेरा बहुत घना है, माना के अंधेरा बहुत घना है, लेकिन दिया जलाना कहाँ मना है. मी जाते माझी एकच पंक्ती पे करते, मला माहिती नसते त्याच्या प्रकाशापुढे माझ्या पंक्तीचा काही उपयोग नाही. परंतु मी तिथे गेल्यानंतर माझ्या जाण्यामुळे माझ्या एका लेकीला जरी त्याचा उपयोग होणार असेल, तिची कुठेतरी वाईट मार्गावर जाणारी पावलं थपकत असतील तर माझं तिथं जाण्याचं सार्थक होत असतं. आणि गेली कित्येक वर्ष 12 वर्ष तर नक्की झाले ही सार्थकता मी अनुभवते आहे. आणि त्या सार्थकतेतून आज इथे 424व्या वेळेला मी आपल्या सर्वांसमोर उभी आहे. खरं तर मी या विषयाकडे वळले त्यावेळेला माझ्याकडे वक्तृत्व असल्यामुळे, बाकी मी लेखिका आहे, लहान मोठे 43 पुस्तक आतापर्यंत माझ्या नावावर आहे. ताईंना म्हटलं की पुस्तकांची नावं वाचण्यात
वेळ घालव नका, एक आकडा सांगून द्या. कालच माझं 43वं पुस्तक या मिशनवरती मी काम करताना कथा संग्रह आलेला आहे, ती वाचली पाहिजे. 15 कथा आहेत रिअल स्टोरीवरती, त्याचं प्रकाशन झालं आम्ही घेतलेलं साहित्य संमेलनामध्ये. त्यामुळे तो आकडा 43 झाला. मी एक लेखिका आहे, बेसिकली कवयित्री आहे, पण शेवटी एक बाई आहे आणि एक आई पण आहे. हे आईचं काळ या लेखिक बाई इतकं कळवळतो की मला असं वाटायचं की मी सईद बहीण अनेक महाविद्यालयांमध्ये कुठे गॅदरिंगला जा, कुठे कोणी बोलवलं ते निशर जा, असा माझा प्रवास सुरू होता. रचनाताईंना ठाऊक आहे. पण मला असं वाटायचं की ह्या सगळ्याला काहीतरी योग्य दिशा मिळावी. आणि असं म्हणतात ना की जे मनात असतं ते होतं. तसंच एक प्रसंग, वाईट प्रसंग आहे, तो घडला माझ्या लाईफमध्ये, माझ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत घडला, अर्थात या मोबाईलच्या युगामध्ये घडला. आणि त्या एका घटनेनं ती माझी लेख, माझा गुरु ठरली आणि मी या वाटेवरती आले. थोडक्यात तो प्रसंग सांगते. माझ्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही कोणी जरा जपून कथा संग्रह याद देऊन जाणार रचनाताईंना माझ्याकडनं गिफ्ट, त्याच्यामध्ये 15 खऱ्या सत्य कथा आहेत मोबाईलमुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलांच्या आयुष्याच्या. माझ्या वर्गामध्ये 12व्या वर्गात एक मुलगी आली 11वी मधनं. तर काही हुशार विद्यार्थी आपल्या वर्गात असतात, ते आले नाही किंवा ते आले तरी शरीरानं आहे तरी मनानं नाही, अशा अवस्थेत आले तर ते शिक्षकांना पटकन लक्षात येतं, त्यांच्या आई वडिलांना नंतर येते. पण आपल्याला कळतं की इकडे यांचं गणित काहीतरी बिघडलेलं आहे. माझ्या वर्गात तशीच माझी गुणांची लेख होती. मी म्हटलं अरे हिला झालं काय. लास्ट इयर आपण 11th होती, त्यावेळेला आपण पिकनिकला गेलो होतो. त्यावेळेला ती छान फुलपाखरासारखी उडत होती, चिवटाईसारखी भिरभिरत होती. सगळ्या वर्गामध्ये दंगा करतात तसे विद्यार्थी, त्यांचा तो दंगा हवाई असतो वर्गाला, कारण वर्गामध्ये एक वेगळं चैतन्य असतं. पण तिच्या 12व्या वर्गामध्ये आली. या ठिकाणी एक सांगेन की माझा विषय अजिबात मराठी वगैरे नाही. माझ्या लाईफमध्ये मी आयुष्यभर कॉस्ट आणि ऍडव्हान्स अकाउंट शिकवलेलं आहे आणि एमकॉमला नागपूर विद्यापीठात पहिली आलेली मुलगी आहे गुणवत्ता यादीमध्ये. तर आमच्या काळातले कोणी कॉमर्स घेत नव्हते. मी पण बेसिकली सायन्सची स्टुडंट होती. माझ्या आईला वाटत होतं की आपली पोरगी एवढी हुशार आहे, तिने डॉक्टर व्हावं. मी आईला म्हटलं होतं की एवढा पैसा आहे का तुमच्याकडे. ती म्हटली होती की नाही आम्ही काय करू, तुला डॉक्टर करू. मग माझ्या डोक्यात आलं की अरे यांच्याकडे तर पैसा नाही, आपल्याला डॉक्टर करण्यापेक्षा माझ्या पाठचा जो भाऊ आहे ना त्याला करा तुम्ही. आणि मला शोध लागला की CA नावाचा कोर्स आहे, पैसेच कमवायचे ना, अभ्यास करायची तर आपली तयारी होती. म्हणून त्याचा शोध लागला आणि त्या काळात 32 वर्षाच्या आधी मी ते कॉमर्स घेतलं होतं. त्याच्यासाठी जद्दोजहद खूप लढावे लागलेले आहेत. लेखिका असल्यामुळे सगळेच काही लिहून टाकलंय. 7 लोक माझ्यावर PhD करतात ते माझ्या साहित्यावर. त्यांनाही लेखिका कशी करते सांगताना ते तिथे वारंवार लिहिण्यात गेलेलं आहे. असा सगळा हा प्रवास आहे. परंतु ते डॉक्टर वगैरे तर काही झाली नाही ना, CA झाली. मग नवरा नावाचा एक प्राणी आपल्या आयुष्यात येतो. डॉक्टर तशा दिशेने धावत जावं लागतं. पूर्णतः अंधारात निवडी असते, जमले तर जमले नाही तर फसली. संसार पण करायचाच असतो ना. त्यामुळे मग ते कलेक्टरही व्हायचं राहिलं, ते CA पण व्हायचं राहिलं. कलेक्टरची स्टोरी मी त्यांना गाडीत सांगितली. सगळ्या एक्झाम पास होऊन ऑर्डर आलेला असताना पण साहेबांनी म्हटलं की नाही लेक्चरशिप चांगली आहे तुझ्या करताना. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणतात ती पूर्व दिशा असं असतं. पण ते मनातलं जे असतं ना ते असं साहित्यात बाहेर निघतं. मग आपण कधीतरी कवयित्री लेखिका वगैरे होऊन जातो. तसं काहीतरी माझ्या आयुष्याने झालं आणि मग मी माझा प्रवास करत राहिले. कारण भांडायचं नसतं, वाद घालायचा नसतो, जिथं राहायचं ज्या उंबरठ्याच्या आड राहायचंय त्यांच्याशी वाद करून काय उपयोग. शेवटी कळतो आपण त्यांना. मग तेच म्हणतात की तुझी किंमत केवळ 0 असे तुला उगाच वाटते. या समाजात तू माझ्या बाजूला येऊन बसली ना माझी किंमतच पडली आहे. पण यासाठी सत्तांना आपल्याला खूप शिकवावं लागतं, वेळोवेळी परीक्षा द्याव्या लागतात आणि आपण त्या देत असतो. आणि मग हा आपला वादळी नवरा केव्हा शांत होतो आपल्याला कळतच नाही. कारण एका पॉइंटला आपणही त्यांना म्हणून टाकलेलं असतं की कितीही वादळ पेली प्रेमी आता साथ तुझी असताना नव्या वादळांनाही विचारच करावा लागेल. आता आपल्याकडे येताना आता ही वादळी आपलेच, हा सागरही आपलाच, या लाटाही आपल्याच, किनारे पण आपले. परंतु हा प्रवास त्यांच्याच वाट्याला येतो की ज्यांनी संघर्ष स्वीकारलेला आहे, त्याच्यावरून काट्यागोट्याचं चालणं मान्य केलेलं आहे. नाही तर आता आपण पाहतो इकडे लग्न झालं की इकडे घटस्फोट. तिलाही सांगायला द्यावा तोही मुद्दा असतो की का गं काय झालं तुला, तू सिद्धच होत नाहीये, एवढे तुला 2 लाख रुपये पर मंथ पॅकेज असतं पोरींचं. लग्नाच्या उंबरठ्यामध्ये परीक्षेत मुली नापास होतात आहे. तिला सांगायचंय बेटा तू तुझ्या आईचं उदाहरण घे ना, तुझ्या आजीचं घे, पणजीचं घे. कुठल्याही विद्यापीठाची परीक्षा नसताना त्या नेत्यांच्या वाट्याला आलेला जो अभ्यासक्रम आहे त्याची आपला तडजोड केली आणि आपल्या वाटा आपणच शोधल्या. या घराचा ठोकताना त्या घराला लागत नाही. कदाचित सासरचा माहेरला पण लागू होत नाही, माहेरचे नियम सासरी लागू होत नाही. आपल्या तडजोडी आपल्याला स्वीकारत पुढे जावं लागतं. ज्याचा त्याचा अध्याय असतो, ज्याचा त्याचा विषय असतो.
या सगळ्याच्या पातळीवरती जर आम्ही मुलींच्या आई असो एक नवीनच अध्याय आमच्या समोर त्या मोबाईलमुळे आणून टाकला. माझ्या लेखीच्या बाबतीत विद्यार्थिनीच्या बाबतीत तसं घडलं की माझं कॉस्ट अकाउंट विषयाची छोटी छोटी गणितं ती चुकवायची, लक्षच नव्हतं जागेवर. मी म्हणजे झालं काय तुला, अभ्यास करत नाही, वया कोरी आहे, छोटी छोटी गणितं चुकवते, शांत राहायची. मग एक दिवस सगळ्या पोरापोरींना जाऊ दिलं, मी तिला थांबवलं, म्हटलं झालं काय तुला सांगेच ना. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, या हाताचं त्या हाताला दाखवू देत नव्हती. मग मी म्हटलं आता आपल्याला घरी जायचं की नाही, तर म्हटले हो मॅडम जायचं. मी म्हटलं आता उठता उठता मी तिला म्हटलं, हिवाळ्याचे दिवस अंधार होत आला होता, उठता उठता तिला म्हटलं मला त्याचं नाव सांग. असं म्हटलं मला पण माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं मॅडम तुम्हाला कसं कळलं. ऍक्च्युली मला काहीच कळलं नव्हतं. मी हवेतच बाण मारला आणि लागला होता आणि मग बसली आणि एवढी रडली ना, स्वतःच्या तोंडाने स्वतःची सगळी स्टोरी सांगितली. मॅडम होतं तुम्हाला जे काही कळलं ना असं काही बाई होतो, पण आज मात्र हे काहीच नाही. मी त्या प्रकरणातून पूर्ण बाहेर आलेले 4-5 महिने आधी सगळं मिटलेलं आहे. पण मॅडम तुम्हाला सांगू का, आज माझ्या घरी खड माझ्या जीवावर उठलाय. माझ्या आई बाबा बहीण भाऊ मला एवढे कसं बोलतात ना मॅडम की मला रोज वाटतं की सुसाईड करावं. मी म्हणजे नाही बेटा काहीच नाही, काही पण होऊ दे. खूप रडू दिलं, तिला पदराखाली घेतलं आणि आम्ही दोघीच होतो पूर्ण आमच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये. चपराशी फक्त बंद करायला उभा होता. म्हणजे चला आता निघूया आपण, पण बेटा तू आत्महत्येचा विचार कधी करायचा नाहीये. आणि आता तू प्रांजळपणे कबूल करते, एक चूक तर सगळ्यांना माफ आहे नाही का, आणि कबूल करते पोरगी, आता आपण यातला मार्ग काढूया. पण मला हे कळेना की मार्ग काढायचा तर कसा. मी न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज महाल नागपूर इथे होते नोकरीला. आमच्याकडे येणारे विद्यार्थी म्हणजे ते महाल एरिया, ते मंगळवारी, ते बुधवारी, ते तिकडे बांगलादेश आणि ते पाचपावली वगैरे इकडचे स्टुडंट सगळे. त्या भागातच मुलगी राहत होती. एक दिवस कॉलेज संपल्यावर माझी ऍक्टिव्हा गाडी होती, मी सायंकाळी तिच्याकडे पोहोचली. आमचे बरेच विद्यार्थी त्या भागात राहत होते. मॅडम कोणाकडे आल्या कोणाकडे, अरे हिच्याचकडे आल्या का. तिच्या घराजवळ मी जशी गाडी लावली, तिची मोठी बहीण म्हणजे 2च वर्षांना मोठी तिच्यापेक्षा, ती ओरडा आरडा करत बाहेर आली आणि म्हणायला लागली की झालं आता शाळा कॉलेज पर्यंत बदनामी झाली, मॅडम कशा काय आपल्या घरी आल्या. मी पोरीला म्हटलं बेटा मी तुला भेटायला नाही तुझ्या आईला भेटायला आली. त्या आल्या मला या तू शांत हो. मग त्यांनी मला बसवलं वगैरे. त्या मुलीलाच तोड देत होत्या की अर्धवट बसतो आमचं बदनामी केली ढमकं तिचकं असतं. मी म्हटलं हे बघा ताई मला सगळं माहिती आहे, तुम्ही मला ते सांगू नका, माझ्याकडे पण वेळ नाही तुमच्याकडे पण नाही. तुम्ही एक काम करा, मला मुलगी नाही आहे, तिची बॅग पॅक करा, मी हिला घ्यायला आलेली आहे आणि मी प्रॉमिस करते तुम्हाला की आपल्या लाईफमध्ये काहीतरी घडेल ना तेव्हाच तुमची लेक तुमच्या दारात मी परत आले. बाई विचारात पडले, थोड्या वेळात वडील पण बसले, भाऊ पण बसले. म्हणजे मॅडम असं होतं का, ह्या सगळ्या एरियात तुमच्याच कॉलेजचे पुरपोरी राहतात, मॅडमच्या घरी का बरं राहायला गेली सगळी चर्चा होईल, आहे त्यापेक्षा आमचं जगणं कठीण होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार केला. तुम्ही सुद्धा समाजामध्ये वावरता, आपण असं काही करायला गेलो तर आपल्याही कार्याला लिमिटेशन्स येतात, एका पर्टिक्युलर लिमिट पुढे आपण काय करू शकत नाही. मी म्हटलं ठीक आहे मी जाते खाली हात वापस, परंतु माझी एक अट आहे, ह्या पोरीला तुम्ही हे असं करून ठेवलं ना की तुमची पोरगी तुम्ही परत घ्या. मला ते लास्ट इयरचे माझ्या वर्गात ते फिरणारं फुलपाखरू हवं आहे, ती चिवचिवणारी चिवताई हवी आहे, तशी पोरगी मला वापस पाहिजे. ऑफकोर्स अर्थ याचा असा की तुम्ही तिला त्रास देणं बंद करा, हे मला म्हणायचं होतं. आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं की हो आम्ही. म्हटलं बघू विसरा ना, तुम्ही जन्माला घातलं ना, ही पोरगी 4दा मरून जाईल म्हणते, मग ही सुसाईड करेल तर तुमच्या घरातला प्रश्न सुटेल का, तुमचा आत्मशांत होईल का, नाही ना. मग आता तो विसरा, ते चॅप्टर क्लोज करा. तुम्ही बोलत राहिले शेजारी पाजारी तर टपूनच आहे तुमच्या घरातनं कधी आवाज येतो त्याच्याकरता, असे त्यांच्याकडनं प्रॉमिस घेऊन मी परतले. मग मला असं वाटायचं की मला यश मिळालं, अभ्यास करून आली, हसते आहे, 4 पोरींशी बोलते आहे, पण आणखी मला प्रोग्रेस वाटला, नेक्स्ट डेला आणखी प्रोग्रेस वाटला. असं वाटत असताना 6व्या-7व्या दिवशी मला असं वाटतं अरे आज नाराजी वाटते, आज अभ्यास पण करून आलेली नाही, काहीतरी घडलं. असं माझं म्हणजे वर्गात गेलं आणि ती माझ्यासमोर असेल ना की हेच चालू असायचं. असे सगळे अप अँड डाऊन चालू होते. 17व्या दिवशी मात्र माझ्या लेकीने सुसाईड केलं. 12 वाजता ती गेल्याचाच निरोप आला. माझ्या लाईफमध्ये मी सांगते ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुख दुःख असतात. मी कधीच रडले नसेल, एवढी रडले की मला वाईट असं वाटलं की आपल्या लेखनाला, आपल्या वक्तृत्वाला, या पाना फुलांच्या कवितांना, कथांना काय अर्थ. अरे आपलं साहित्य समाजामध्ये परिवर्तन जर घडवू शकत नसेल तर लिहूच नाही ना, काय गरज आहे. तुमच्या न लिहिण्याने काही कोणाचं अडणार थोडी आहे. मी घरी एकटीच होते. माझे दोन्ही मुलं 2 दिशांना साहित्य गेले 10 वर्ष झाले.
मग त्या उद्विग्नतेतनं माझ्यामध्ये ती शिरली, जणू मला प्रश्न उत्तर विचारायला लागली. मॅडम तुम्ही नाही वाचलं, मला शेवटी मला जावंच लागलं. खूप माझ्याशी संवाद त्या दिवशी चालला. रात्रभर मी जागे होते आणि त्या उद्विग्नतेतून माझ्याकडनं एक 48 कडव्यांचं काव्य लिहिलं गेलं. ते पूर्ण तिच्या भोवती होतं. त्यामध्ये एक कथा होती, त्या माझ्या गोड लेकीची कथा होती की तिच्या हातात मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट आल्यापासून पुढे तिच्या लाईफमध्ये काय काय घडत गेलं आणि आता तिला फोटोमध्ये बंद व्हावं लागलं. म्हणून ती आपल्या पुढच्या मैत्रिणींना आणि पिढीला सांगते की माझ्या बाबतीत जे घडलं ते अन्य कोणाच्या बाबतीत, माझ्या सख्यांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या भगिनींना तुमच्या आयुष्यात घडू देऊ नका. जर तुम्ही कुठे असाल तर सावरा. असं ते कथात्मक काव्य जन्माला आलं. सकाळी उठल्याबरोबर माझी असते आपली एक मैत्रीण, नाही का, प्रिय मैत्रीण, तिला ऐकवलं. ती एका मराठी विभागाला लेक्चरर आहे. ती म्हटली विजय तुझी कविता खूप छान झाली, पण ही तुझ्याजवळ ठेवली, मला सांगून काय उपयोग, ती तिथं गेली पाहिजे, तू त्या पोलिंग करता गेली. तो गुरुवार होता. ती म्हणे येणाऱ्या सॅटर्डेला माझ्या कॉलेजमध्ये तुझा कार्यक्रम ठेवूया. आणि तिने तिच्या कॉलेजमध्ये पहिला कार्यक्रम ठेवला. आम्ही दोघेही मिळून त्याला, आता कार्यक्रम म्हणा, नाटक म्हणा, काही म्हणा, जेव्हा आपण लिहितो किंवा सादर करतो मंचावर त्यावेळेला त्याला शीर्षक असणं नितांत गरजेचं असतं, नाही का. आम्ही दोघींनी मिळून त्याला शीर्षक दिलं पोरी जरा जपून. ते शीर्षक इतकं पुढे जाईल आणि पोरी जरा जपून प्रेम विजया मारवेकर अशी माझी ओळख होईल हे स्वप्न मी अजिबात बघितलं नव्हतं. त्या नवरात्रानिमित्त बहुजन सौरभ नावाचा एक पेपर आहे, त्यांनी परवा माझ्यावर मोठं आर्टिकल लिहिलं आणि त्याचं शीर्षक आहे त्या आर्टिकलचं पोरी जरा जपून प्रेम विजय मारवेकर. आवडतं मला, काय हरकत नाही, कारण माझं मिशन आहे त्याला. मग आता मी कोणी बोलवलं तर जायचं. त्यांच्या पेपरला बातम्या आल्या. नागपुरातल्या 8-10 कॉलेजने मला येत्या 2-3 महिन्यांमध्ये बोलवलं. मग सगळ्यांकडे चर्चा झाली. मोबाईल नुकता येऊ लागला होता. अशा घटना बारीक सारीक घडायला सुरुवात झालेली होती आणि मला बोलवण्याचा एक शिरस्ता सुरू झाला. अचानक एकदा मला पुण्याला बोलवलं गेलं. तुम्ही कदाचित गेला असाल. शिवछत्रपतींचा जन्म या गावामध्ये झाला, शिवनेरीवरती. जुन्नर नावाचं गाव आहे, फार सुंदर गाव आहे. म्हणजे आता आपण इथे जर उभं असू जुन्नरमध्ये, तिथून आपल्याला शिवनेरी दिसतो, त्या गावातून कुठूनही दिसतो. तिथे शिवछत्रपती महाविद्यालयानं मला या कार्यक्रमाकरता बोलवलं. रचनाताई, मी जेव्हा बोलत होते आता तर मला खिडकीतनं शिवनेरी दिसत होता. जसं मला शिवबाग खोनावत होता की विजया हे नुसते व्याख्यानं देऊन होणार नाही, तुला काहीतरी प्रतिज्ञा द्यावी लागेल, तुला याच्यावरती काम करावं लागेल. आणि खरंच हे आतून काहीतरी असं येत होतं, हे मला रिअलाइज होत होतं. आणि मी आल्यानंतर कधी मी नंबर ऑफ प्रोग्राम मी कधी काउंट नव्हते केले. त्या दिवशी तो शिवछत्रपती महाविद्यालयात 29 सप्टेंबर 2010 रोजी झालेला कार्यक्रम मी काउंट केला. तो माझा 51वा कार्यक्रम होता. 51वा कार्यक्रम असतो, आकडा पण वेगळा आहे ना. मला वाटतं हा आकडा पण आपल्याला सुचवतोय काहीतरी. आणि मग मी माझं काउंटिंग सुरू केलं. तो आज 424वा आहे. मला सांगताना खूप आनंद होतो की त्या 51व्या नंतर मागच्या वर्षी 350 डिफरंट प्रोग्राम घेऊन मी त्या महाविद्यालयात पुन्हा उभी होती. ते प्राचार्य बदलले होते. या प्राचार्यांना सांगत होते की याच डायसवरती मी इथे 10 वर्षापूर्वी येऊन गेले आणि शिवबाला मी प्रतिज्ञा देऊन गेले. शिवराया तो ऐकतो कार्य 350 घोडदौडी करून मी आज पुन्हा तुझ्या गावामध्ये इथे आलेली आहे शिवछत्रपती महाविद्यालयात. तर हे असं सगळं आहे हा प्रवास. आणि आज मी 6.5 लाख मुलींची आई आहे. आकडा नृत्य वाढतो आहे. मुली माझ्या ऐकतात. मुलींनी जर ऐकलं नसतं ना तर मी हे काम कधीच बंद करून दिलेलं असतं. तर मला याचे रिझल्ट मिळतात. मला या कोवड्या पोरापोरींना काही दोष द्यायचा नाही. त्यांचा काय दोष आहे, या काळात त्यांनी जन्म घेतला. हे काळ आहे, नेट, इंटरनेट, फेसबुक, रोज नित्य नवाने निघणारा ऍप, या सगळ्यांनी इतकं काहून माजून ठेवलेलं असताना म्हणजे आजूबाजूला सगळे काटेच काटे आहे आणि त्याच्यावरून आपण त्यांना चालायला सांगतो आहे. मग हे काटे पायाला कधी कधी तर उठणारच. हे काही मन दगडाचं नाहीये, लोखंडाचं नाहीये. इथे कोवळं मन आहे, त्याला प्रलोभन कधी ना कधी कोटलं जाईलच. म्हणून मी पिढीला अजिबात दोष देत नाही. मुलींना पण दोष देत नाही, मुलांना पण दोष देत नाही. आणि त्या दरम्यान आलेला कोरोनाने सगळ्यांना मोबाईल कसं केलं, कंपल्सरी केलं ना. अख्खं एज्युकेशनच मोबाईलवरती आलं होतं. मग मुलींनी बाबांना म्हटलं, बाबा माझी मैत्रिणीनं मला काही सिलेबस दाखवत नाही, मी उद्यापासून काही अभ्यास करणार नाही, तुम्ही मला माझा स्वतःचा फोन घेऊन द्या. आणि फोन दाखवतो स्मार्ट झालेला आहे. बाबांनी आपली टोपी घाण ठेवली, लेकिन नो आहे ना, आता मुली लहान आहेत माझ्या पुढे, हरकत नाही, पण बाबांनी आपली टोपी घाण ठेवली पण आपल्या पोरीला मोबाईल फोन घेऊन दिला का, तर माझी लेख कल्पना चावला सिद्ध झाली पाहिजे.
जगातलं सगळ्यात सुंदर स्त्री पुरुषाचं नातं कोणतं आहे तर बाप लेकीच. आपल्या बाबांचे ते 2 डोळे, त्या 2 डोळ्यांना आम्ही प्रॉमिस केलेलं आहे. आमचा जन्म झाला त्या सगळ्यात जास्त आनंद आमच्या बाबांना झाला होता. त्यांनी जगाला सांगितलं का आता माझ्या घरी तुळस लागलेली आहे आणि कालपर्यंत असलेलं माझं साधं सुद्धा काळीमोडीचं घर आज वृंदावन झालेलं आहे. अख्खं जग माझ्या घराकडे मानवाच्या नजरेनं बघतं नाही का. जिथं मुली असतात तिथे किती वास्तव असतं, लक्ष्मीचा वास्तव असतो, तिथे स्वच्छता असते, सगळं एक तिचा वेगळं चैतन्य असतं, आल्हाद असतो, धावत असतं ते घरभर. आणि बाबांना त्याचा खूप आनंद असतो. बाबा म्हणतात माझी लेक आहे की चंदन काय मनाला वाटत असते आणि लग्न होऊन सासरी गेली किती दूर दूर तरी काय मनाजवळ भासत असते. अशी ही गुणाची लेक भावालाही आपल्याशी वाटते. भाऊ आवडत नाही पोरींना, भावाला खूप राग आहे. भावाचा राग करतात मुली. मी कॉलेजमध्ये माझ्यासमोर 2-3 हजार आलेली असते. मुलींना विचारते का भाऊ किती पोरींना मोठा भाऊ आहे, बऱ्याच पोरी हातवर खेळते. मग त्यांना म्हणते कसा असतो, समोर बसणारी पोरगी अलीकडे म्हणते मॅडम भारीच खडूस आहे, नुसतं ती चौकीदारी करत असतो माझी, कुठे गेली कुठून आली, या क्लासमध्ये इतक्या वाजता त्या क्लासवर सांगायलाच लागली. मी म्हटलं बेटा तो खडूस आहे, तो चौकीदारी करतो, तुझं अगदी ओपिनियन बरोबर आहे, पण तो का करतो याचा विचार केला का. अगं त्याला माहित आहे माझ्या बहिणीच्या वयाच्या ज्या मुली आहे ना त्यांच्या बाबतीत बाहेर काय पडलं जातं, जे काय घडतं तुझं म्हणजे त्याचं इतकं पवित्र नातं आहे ना बहीण भावाचं तो नाही सांगू शकत. म्हणून त्याने मला आज इकडे पाठवलेलं आहे. खरं तर तुझा जन्म झाला त्या दिवशी त्यालाच एवढा आनंद झाला होता ना की त्यानं साऱ्या जगाला ओरडून सांगितलं होतं की आता माझ्या हाताला राखी बांधायला एक छोटुली आली माझ्याकडे, की आता ओळखणारी मला भाऊबीजेला आणि आता आमच्याकडे किती आनंद असणार आहे. कारण माझ्या बहिणीच्या बाबतीत कोणी यायला गेल्या नाही, मी काय पण म्हणेन, परंतु बाहेरच्यानी कोणी म्हटलेलं मला चालणार नाही. कारण माझी बहीण आहे ना माझ्या घराण्याची दिसत आहे. भाऊ अगदी छाती ठोकपणे जगाला सांगत असतो कि बेटियां भाइयों का भाल होती है. भाल म्हणजे कपाळ नाही का. बेटियां भाइयों का भाल होती है, घर के इज्जत की ढाल होती है, कूड़ा कचरा ना समझो इसे, मेरी बहन तो पूजा का थाल होती है, मेरी बहन तो पूजा का थाल होती है. आता तर नवरात्र आहे साक्षात. नवरात्रात आम्ही देवीसमोर जे काही पूजेचं आरतीचं ताट तयार केलेलं आहे ते आम्ही जेवणाला कधीच वापरत नाही. आमची जेवणाची ताटं वेगळी आहेत. इतकं मांगल्याचं स्थान तिचं घरादारात असताना माझ्या बहिणीकडे कोणी यायला गेला वाईट नजरेनं बघत असेल ना तर भावाला कालही चालत नव्हतं, आजही चालत नाही, उद्याही चालणार नाही. कालच तुम्ही वर्तमानपत्रात घडलेली घटना बघितली असाल. बुलढाण्याला घडलेली घटना आहे. भावाला कोणीतरी सांगितलं की तुझी बहीण कॉफी हाऊस मध्ये एका मुलासोबत बसलेली आहे. 4 जण मित्रांचा ताफा घेऊन त्या कॉफी हाऊसवर गेला. तिथे मारझोड झाली, प्रकरण झालं. आता त्याला ज्याला कुणाला मारलं तो तिकडे दवाखान्यात आहे, हा जेलमध्ये आहे. आणि वर्तमानपत्रात पानारंगी पोरीच्या नावाने घराण्याची सगळेच बर्बाद. काय गुन्हा पोरीचा असेल तिचा मित्र, थोडं शांत डोक्याने घेतलं तर त्याचं उत्तर सापडू शकतं ना. परंतु बापाचं आणि भावाचं डोकं आज अजिबात शांत नाहीये. कारण या मोबाईलनं काहीतरी प्रकरण आधी घडलेलंच आहे. मोबाईलला मेसेज डिलीट करायचं तर विसरून घरात शेजारी आमची लेख असेल तर त्या घरात कधी काही महाभारत काय घडलं त्याचं त्यालाच विचार. तो सतत तिची सगळी व्हेरिफिकेशन त्याचं चालू असतं. त्याला माहित आहे की तुझ्या हातात मोबाईल फोन द्यायचाच नव्हता, आम्हाला दिला, पण आता त्याचा उपयोग तेवढ्याच करता करायचा आहे. मी मुलींना सांगत असते बेटा तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एवढं भारी सिलेबस आहे गो, तुम्हाला कुठे बघायला वेळ नाहीये. नसतं भानगडी स्वतःच्या मागे लावून कशाला घेता. पण काय करणार, आज मिडल क्लास फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम आहे. रोज संध्याकाळी दारू पिऊन येणारे वडील, आजारी असलेली आई, लग्न होऊन परत आलेली बहीण, बेरोजगार भाऊ, शेजाऱ्यांची भांडणं, नातेवाईकांचं कर्ज, हे सगळे प्रॉब्लेम घरामध्ये इतके मोठ्या प्रमाणात आहे की नेमकं या पोरीच्या मनामध्ये काय सुरू आहे ना, घराला वेळ नाहीये तिच्यामध्ये डोकून बघायला. मग कोणीतरी तिची हेरगिरी करून साळं टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये माझी लेक पडल्या गेली नाही ना तरच नवल. लेकीनं सांगायचंय बेटा कोणी किती पण जाळं टाकू दे, आपले बाबा, आपली आई आणि आपला भाऊ हे आपले सगळ्यात निअरेस्ट आणि डिअरेस्ट. त्यांना सगळं सांगा तुम्ही मोकळेपणाने. आणि त्यानंतर ज्या शाळेचा उंबरठा आणि घाटक ओरडून आम्ही 4-5 दिवस तास नाही अख्खा दिवस घालवणार असतो ते आमचे गुरुजन. त्याच्याशिवाय बाहेरचं जग आमचं कोणी नाही. तुम्ही इथून गेटच्या बाहेर तुमच्या घरापर्यंत जरी गेला ना त्या सुनसान वाटेवर संध्याकाळी 6-7 वाजता अंधार असेल तर तुमच्या बाबतीत काय पण घडू शकतो. इतका हा रस्ता आज पायी चालणं कठीण झालेला आहे. का झालेला आहे? कारण मोबाईलचा चुकीचा वापर. मोबाईल फोनही मला नेहमी म्हणतो
माझ्या काही कविता आहे याच्यामध्ये, तुम्हाला तो रचनाताईला माहिती आहे, माझं भाषण वाचण्यापेक्षा ही कवितेच्या माध्यमातूनच माझा विषय मांडत असते. ही एक मोबाईलची कविता आहे. मोबाईल फोन म्हणतो की मॅडम हे काय ना, तुम्ही जेव्हा तेव्हा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता, मी काय एवढा वाईट आहो का? आता पहा बरं रचनाताईने तुम्हाला माझ्यामुळेच कनेक्ट झालात ना, कार्यक्रम घडतोय ना, मग मी वाईट कसा? खरं आहे ना त्याचं, कारण त्याचं म्हणणं आहे, त्याची कैफियत आहे पोरींच्या बाबतीत. तो म्हणतो उगाच का गं पोरींनो तुम्ही मला बदनाम करता, उगाच का गं पोरींनो तुम्ही मला बदनाम करता, चांगलं गायचं सोडून उपयोग माझा नको तिथे करता. संकट तुमच्यावर येता मीच पडतो ना गं कामी, संकट तुमच्यावर येता मीच पडतो ना गं कामी, आणि क्षणातच साऱ्या यंत्रणेलाही मीच लावतो कामी. आई बाबा भाऊ साऱ्यांचे नंबर माझ्याकडे असताना तुम्ही नको नको ते डायल करता, नसत्या उचापती करताना. त्याला दिसत असतं यंत्र आहे, निर्जीव आहे, पण तुम्ही कोणाला फोन करता हे त्याला माहिती आहे, पण तो काय करणार ना, डायल कसं तुम्ही हाताने करता. नको नको ती घडत जाते, मग तुम्ही वाटेल कसे वापरताना, हतबल होऊन जातो मीही तुमची मोठे कारनामे पाहताना. कितीही झालं तरी शेवटी मी एक यंत्र, कितीही झालं ना तरी शेवटी मी एक यंत्र, नियंत्रणात कायम तुमच्या, तुम्ही मात्र स्वतंत्र. एक गोष्ट पोरींनो मी सांगतो ग कळवून, एक गोष्ट पोरींनो मी सांगतो ग कळवून, माझ्या सरेख्या उंच भरारी पण कशी पोरी धरा जपतो ना, पोरी धरा जपतो. हे मोबाईल फोन सुद्धा म्हणतो मला वापरा पडलो, मला बरोबर संदेशच म्हटला की तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट सांगितला असेल सिलेबसच्या बाहेर जाऊन, तर आपल्या मित्र आणि मैत्रिणीपेक्षा आपलं काम जास्त छान कसं होईल ते गुगल बाबाच आपल्याला माहिती देतो, आणि माझा प्रोजेक्ट माझ्या मैत्रिणीपेक्षा चांगलं कसं होईल याकरता तोच मदत करतो. मग त्याच्याकडे इतकं सुदृढ ज्ञानाचं अफाट भांडार आहे, ते घ्यायचं सोडून आम्ही नको नको ते का घेतो? त्याला काही उपाय नाही. आम्ही तुम्ही रात्री 12 नंतर असं बरं फेसबुकवरती असं धडाधड काही वेळी आक्रमण व्हायला लागतं, कसं वाटतं आपला फोन आपल्या जीवावर उठेल की काही कसं बंद करावं आणि काय करावं. तिथे आम्ही जर धास्तावून जातो तर आमची छोटी मुलं आणि मुली धास्तावले नाही तरी तरच नवल, परंतु एवढंही काही बिघडलेलं नाही. योग्य वेळी त्यांना आपल्याला सावध करायचे आहे. ते लहान आहे, या सगळ्या वातावरणामध्ये अडकलेले आहे, परंतु हे जे विषय आहे हे इतके पर्सनल टॉपिक आहे की हे कोणी कोणाला सांगत नाही. घरातल्या घरात 4 लोक असतात ना, हे 4ही लोक आपापल्या मोबाईल मध्ये मग्न असतात आणि आपापलं वादळ घेऊन घरामध्ये वावरत असतात. 4घांची 4 वादळ वेगळी वेगळी असतात. प्रत्येकाला माहिती माझ्या प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही, त्यांच्या प्रश्नाचं